नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेविश्व यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध मराठी अभिनेते अरुण सरनाईक यांच्या जीवनासंबंधी। अरुण सरनाईक हे मराठी चित्रपटांमध्ये काम करणारे एक भारतीय अभिनेते आणि गायक होते। 28 वर्षाच्या कारकिर्दीत ते मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि निपुण अभिनेत्यांपैकी एक मानले जातात। अरुण सरनाईक यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर, महाराष्ट्र येथे झाला होता। त्यांच्या पत्नीचे नाव अनिता सरनाईक हे होते। अरुण सरनाईक हे प्रसिद्ध गायक पंडित शंकरराव सरनाईक यांचे पुत्र आणि जयपूर अत्रोली घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांचे भाऊ होते। त्यांच्या अभिनय कौशल्याबरोबरच सरनाईक त्यांच्या पडद्यावरील उपस्थिती आणि दिसण्यासाठी ओळखले जात होते आणि मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या काळातील आघाडीच्या नायकांपैकी एक मानले जात होते। अभिनेता म्हणून स्वतःला स्थापित करण्यापूर्वी अरुण सरनाईक यांनी संगीत वाद्य, विशेषतः हार्मोनियम आणि तबला वाजवण्यात प्रावीण्य मिळवले। संगीतातील त्यांची खोलवर रुजलेली आवड आणि कौशल्य अखेरीस कला आणि मनोरंजनाच्या व्यापक जगात प्रवेशद्वार ठरले। सरनाईक यांनी 1956 मध्ये मोहनदास रंगणेकर यांच्या भटाला दिली ओसरी या मराठी नाटकात रंगमंचीय अभिनेता म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले। 1961 मध्ये त्याने अनंत माने दिग्दर्शित शाहीर परशुराम या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते। त्याने अनेक चित्रपटामध्ये कामे केली, त्याचबरोबर अनेक चित्रपटामध्ये सुंदर अशी गाणी गायली। या महान अभिनेत्याचा 21 जून 1984 मध्ये कार अपघातामध्ये मृत्यू झाला।